आंदेकर कुटुंबाचा इतिहास असाच रक्तरंजित आहे. पुणे शहरात पूर्वी अनेक छोट्या मोठ्या टोळ्या होत्या. त्यात बाळकृष्ण उर्फ बाळू आंदेकर याची टोळी होती. मटका, जुगार, गावठी दारूची विक्री करून त्यातून पैसा कमावणे हे प्रामुख्याने या टोळ्यांचे उद्योग असत. या टोळ्या एकमेकांवर हल्ला करण्यासाठी सायकलची चैन, तलवारी, रामपुरी चाकू, सोडा वॉटरच्या बाटल्या यांचा वापर करीत असे. आंदेकर आणि माळवदकर यांची सुरुवातीला एकच टोळी होती. वादातून प्रमोद माळवदकर वेगळा झाला. 1980च्या दशकात बाळू आंदेकर आणि प्रमोद माळवदकर या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली. आंदेकर टोळीने प्रमोद माळवदकर याच्या वडिलांचा खून केला. त्याचा बदला घेण्यासाठी माळवदकर टोळीने शिवाजीनगर येथील कोर्टाच्या आवारात बाळू आंदेकर याचा 17 जुलै 1984 रोजी खून केला. त्यातून या दोन टोळ्यांमधील गँग